जाईल का? वाटतंय तरी तसं. सीएसकेचं ऑलमोस्ट कन्फर्म आहे. मग आता कॅप्टन ऋतुराज की हार्दिक दोन्हीची लिगसी हार्दिककडे शिफ्ट होणार आहे. पण मग मुंबईचा कॅप्टन कोण? 10 कोटी जरा कमीच झाले नाही का? हार्दिक पांड्याच्या ट्रेडबद्दल या सगळ्या चर्चा होत होत्या आणि मग मुंबई इंडियन्स कडून स्टेटमेंट आलं, अजून तरी आमचं कुठल्याच प्लेअरच्या ट्रेडबद्दल बोलणं झालेलं नाही. आम्ही रिव्ह्यू मीटिंग करून निर्णय घेऊ. हार्दिक सीएसके मध्ये जाणार ही बातमी कन्फर्म समजली जात असताना मुंबई इंडियन्स कडून या चर्चांना ब्रेक लावण्यात आला. पण हा ब्रेक तात्पुरता आहे. हार्दिक जाणारच नाही असंही मुंबई इंडियन्स म्हणत नाही. पण त्याच वेळी ट्रेड होईल का नाही यावरही शंका उपस्थित होते. पण हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्ससाठी असून अडचण नसून खोळंबा झालाय का, असं म्हणायचं कारण नेमकं काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2026चे IPL संपल्यानंतरच हार्दिक पांड्या सीएसके मध्ये जाणार या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं आणि सीएसकेच्या सीईओचं बोलणं, त्याचा परफॉर्मन्स अशी अनेक कारणं सांगितली जात होती. त्यात ऋषभ पंत आणि कुलदीप यादवचा ट्रेड ज्या पद्धतीनं झाला ते बघता आता हार्दिकचा नंबर फिक्स समजला जात होता. ज्यात भर पडली ती हार्दिकमध्ये इंटरेस्टेड असलेल्या टीम्सची. दिल्ली कॅपिटल्सकडे ऋषभ पंत आला असला तरी त्यांना एक खतरनाक हिटर पाहिजे. कोलकाता नाईट रायडर्स मागच्या सीझन पासूनच नवा कॅप्टन शोधण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ते आपली दारं आणि खिसे हार्दिकसाठी उघडू शकतात या चर्चांना जोर आला. पण सगळ्यात जास्त चर्चा रंगल्या त्या हार्दिक सीएसके कडे जाणार याच्याच. मागच्या IPL मध्ये MS धोनी टीम मध्ये असूनही खेळला नाही. या IPL लाही तो मेंटॉरच्या भूमिकेत येईल अशी चर्चा आहे आणि सीएसकेचा परफॉर्मन्स सुद्धा अपेक्षेपेक्षा लो आहे. अशा वेळी चेन्नई सुपर किंग्सला स्टारडम असलेला चेहरा पाहिजे आणि त्यामुळेच ते हार्दिकला आपल्याकडे घेतील. हार्दिकच्या बदल्यात 10 कोटी कॅश आणि डेवाल्ड ब्रेविस आणि शिवम दुबे किंवा दुबे आणि अंशुल कंबोज असे प्लेयर्स मुंबईला देतील अशाही बातम्या आल्या. पण सध्या कोणत्याही प्लेअरबद्दल कोणतीही चर्चा सुरू नाही असं म्हणत मुंबई इंडियन्सने या बातम्यांना ब्रेक मारला. आता इतर वेळी तडकाफडकी निर्णय घेणारी मुंबई अजूनही हार्दिकच्या ट्रेडबद्दल ठाम का नाही? हार्दिक जाणारच नाही असं का म्हणत नाही? तर विषय आहे अडचणीचा. 2024च्या IPLला मुंबई इंडियन्सने IPLच्या इतिहासातला सगळ्यात मोठा ट्रेड केला. गुजरातचा कॅप्टन असलेला हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये आला. रोहित शर्माला हटवून हार्दिकला कॅप्टन करण्यात आलं. मुळात हार्दिक क्लच प्लेअर, कुठल्याही सिच्युएशनवरून मॅच फिरवू शकणारा, पण त्याची मेन ताकद म्हणजे लोअर मिडल ऑर्डरला येऊन खोऱ्याने रन्स करणं. पण हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परत आला आणि त्याची हीच ताकद गेली. मागच्या 3 सीझनमध्ये हार्दिकला एकदाही 250 रन्स करता आलेले नाहीत. त्याच्या नावावर एकही 50 नाही. थोडक्यात त्याने स्कोरच केलेला नाही. साहजिकच टीमचा कॅप्टन परफॉर्म करत नसेल तर त्याला कुठल्या भरवशावर मिडल ऑर्डरमध्ये ठेवणार? दुसरा मुद्दा म्हणजे लीडर म्हणूनही अपयशी ठरणं. 2022च्या सीझनला हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडे गेला. कॅप्टन्सीचं स्वप्न घेऊन नव्यानं तयार झालेल्या टीमला त्याने लीड केलं आणि पहिल्याच सीझनला ट्रॉफी जिंकली. दुसऱ्या सीझनला त्याने याच गुजरात टायटन्सला फायनलला नेलं आणि ती फायनल शेवटच्या बॉलवर हरली. सलग 2 IPL फायनल ही कॅप्टन म्हणून मोठी अचिव्हमेंट होती. पण मुंबई इंडियन्समध्ये आल्यावर हार्दिक कॅप्टन म्हणून चाललाच नाही. 2024ला टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या पोझिशनवर होती. 2025मध्ये प्लेऑफ्स गाठले आणि 2026ला 9व्या नंबरवर IPL फिनिश केली. जिंकण्याचं मशीन असलेली मुंबई इंडियन्स ट्रॉफीपासून सोडा प्लेऑफ्स पासून सुद्धा लांब आहे. त्यातही या सीझनमध्ये हार्दिक टीममध्ये नसताना, तो कॅप्टन नसताना मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स खतरनाक होता. अवघड वाटतील अशा मॅचेस मुंबईने तेव्हा जिंकल्या. त्यामुळेच हार्दिककडे लीडरशिप ठेवणं मुंबई इंडियन्सला बॅकफुटला घेऊन जात आहे. तिसरा मुद्दा आहे टीमचं वातावरण. मुंबई इंडियन्सची टॅगलाईन आहे वन फॅमिली. पण 2024 पासून या कुटुंबात उभी राहिलेली भिंत अंबुजा सिमेंट्सची नसली तरी तुटत नाहीये. हार्दिकला कॅप्टन म्हणून घोषित केल्यानंतर सूर्या आणि बुमराने व्यक्त केलेली नाराजी, त्यानंतर रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवणं, या गोष्टीची बरीच चर्चा झाली. त्यात भर पडली ती काही बातम्यांची. हार्दिक काही सिनियर प्लेयर्सच्या वागण्यावर नाराज असल्याच्या बातम्यांची. PTIच्या एका बातमीनुसार हार्दिकने रिपोर्टर्सशी बोलताना टीम मधल्या सिनियर प्लेयर्सला हार्दिक पांड्या जेव्हा टीम इंडियाकडून खेळतो तेव्हा पूर्ण कमिटमेंट हवी असते, पण जेव्हा त्या हार्दिकच्या लिडरशिपमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात तेव्हा पूर्ण कमिटमेंट देत नाहीत असा दावा केला. यावरूनच 2 नॅशनल टीम कॅप्टन्स, एक वर्ल्ड कप विनर कॅप्टन असलेल्या टीमला IPL का जिंकता येत नाही असा प्रश्न पडायला लागला आणि मुंबई इंडियन्सची अडचण चर्चेत आली. पण एवढे प्रॉब्लेम्स असतील तर हार्दिकला रिलीज करता येईलच की. पण हार्दिक नसला तर होणारा खोळंबाई मोठा आहे. हार्दिक पांड्या फक्त मुंबई इंडियन्स पुरताच नाही तर पूर्ण IPL मधलाच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर्स पैकी एक आहे.
हार्दिकचा हिटिंग आर्क तगडा आहे. सूर्याला डीप फाईन लेगला ट्रॅप करता येऊ शकतं. रोहितला टेस्ट मॅच लेंथवर थोडं अडचणीत आणता येऊ शकतं. पण हार्दिकचा ठराविक असा विकनेस नाही. जर हार्दिकला त्याचा टच सापडला तर त्याच्या जीवावर सगळी मिडल ऑर्डर टिकू शकते. मुंबई इंडियन्सला हार्दिकची ही किंमत माहिती आहे. ज्या सीझनला हार्दिक चालेल त्या सीझनला मुंबईला ना रन चेसचं टेन्शन आहे आणि ना टार्गेट उभं करण्याचं. त्यात पहिली ओव्हर स्वतः टाकण्याचा हार्दिकचा प्लॅन गणला असला तरी 2024ची वर्ल्ड कप फायनल हार्दिक डेथ ओव्हर्समध्ये किती अचूक टप्पा पकडू शकेल याची ग्वाही द्यायला पुरेशी आहे. मुंबई इंडियन्सला हेच डाव खेळणं थांबवायचं नाहीये. खोळंबा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ट्रेडमध्ये तोडीस तोड प्लेअर पाहिजे. मुंबई आणि चेन्नईमधल्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडची बातमी आली. त्यात मुंबईने हार्दिकच्या बदल्यात डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे असे 2 प्लेयर्स मागितल्याच्या बातम्या आल्या. डेव्हाल्ड ब्रेव्हिस आधी मुंबई इंडियन्सकडे होता, पण त्याचा गेम चेन्नईकडून खेळताना जास्त बहरला. आता तो चेन्नईचा पोस्टर बॉय झालाय, त्यामुळे चेन्नई त्याला सहज सोडणार नाही. पण हार्दिकसाठी लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट ब्रेव्हिसच आहे. शिवम दुबे सारखा ऑलराऊंडर सुद्धा मुंबईला हवाय. हार्दिकचा परफॉर्मन्स कितीही लो असला तरी मुंबई इंडियन्स तगडा प्लेअर घेतल्याशिवाय हार्दिकला सोडणार नाही हे नक्की. त्यामुळे जोवर समोरून तगड्या प्लेअरची ऑफर येत नाही तोवर मुंबई इंडियन्स हा खोळंबा कायम ठेवेल. खोळंबा होण्याचं तिसरं कारण आहे मुंबई इंडियन्सचा नेक्स्ट कॅप्टन कोण. हार्दिक पंड्या जर बाहेर पडला तर मुंबईला फक्त प्लेअर नाही कॅप्टन सुद्धा शोधावा लागेल. आता मुंबईकडे ऑप्शन्सची कमी अजिबात नाहीये. कॅप्टन्सीसाठी उत्सुक असलेला जसप्रीत बुमराह आहे. वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन असलेला सूर्यकुमार यादव आहे. फ्युचर म्हणून ओळखला जाणारा तिलक वर्मा आहे. ऑप्शन्स भरपूर असले तरी कुणाची निवड करायची हा प्रश्न मोठा आहे. सूर्याचं वय आणि फॉर्म हा महत्त्वाचा फॅक्टर. बुमराहला कॅप्टन करून त्याच्यावरचा लोड वाढवायचा तर इंजुरी मॅनेजमेंटची रिस्क, आणि तिलक वर्माला कॅप्टन करायचं म्हणलं तर अनुभवाचा फॅक्टर महत्त्वाचा. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी अडचणी संपत नाहीत. पण एक गोष्ट आहे, हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईकडे आला तेव्हा ट्रेड 15 कोटींमध्ये झाल्याचं ऑफिशियली सांगण्यात आलं. पण तेव्हाच टेबला खालून हा व्यवहार त्याहीपेक्षा मोठा असल्याच्या बातम्या आल्या. अगदी 100 कोटींचा आकडाही चर्चेत आला. आता समजा असा व्यवहार झालाच असेल तर मुंबईचे ओनर्स अंबानी आहेत, ते तोट्याचा धंदा करणार नाहीत. प्लेअर सोडताना असेल, प्लेअर खेळवताना असेल किंवा नवा प्लेअर घेतानाही. त्यामुळे हार्दिकचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला सापडेल तेव्हा ते धक्कादायक असेल एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडून जाईल का, आणि गेलाच तरी CSK मध्ये जाईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.